प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत काळ्या वालाची आमटी. तर हे काळे वाल मी ओल्या शेंगा सोलून उकडून घेतलेला आहे. आणि इथं आपण काय काय मसाले घेतले, इथं कोथिंबीर, इथं कढीपत्ता, आणि इथं अद्रक, लसूण, कारळे, थोडेसं पेतीळ आणि कांदा सगळं भाजून घेतले. इथं थोडं सुकं खोबऱ्याचे काप भाजून घेतले. मी हे आधीच भाजून घेतलं कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून. आणि आता सुके मसाले, तर इथे धना-जिरा पावडर, हळद, इथं लाल तिखट, इथं जिरं आणि मोहरी आणि तेल. तर चला आपण आता मसाला बनवून घेऊ. तर बघू शकता इथं छान असा मी मसाला बारीक करून घेतला आहे. इथे आपण गॅस पेटवून कढई ठेवून तेल तापत ठेवलं आहे. तर आता आपण तेल तापलं की याच्यात मोहरी आणि जिरं टाकून घेऊ. तर इथं आपलं तेल तापलं, आपण आता मोहरी टाकू. तर मोहरी तडतडली तर आपण जिरं टाकू थोडंसं. आता आपण कढीपत्ता टाकू. आता आपण मसाला टाकू. छान असा मिक्स करून घेऊ. तर आता आपण छान असं मिक्स करून घेतलं. आपला मसाला ऑलरेडी आपण तळून घेतलेला आहे. आता आपण सुके मसाले टाकू. हळद, धना-जिरा पावडर, जिरे चमचा, छोटा आहे म्हणून दीड टाकला. कांदा लसूण मसाला 2 चमचे, मिरची पावडर 1 चमचा. आता मिक्स करून घ्या. आता मिक्स करून घेतलं आणि थोडंसं 1 छोटा स्पून पाणी टाकून घ्या आणि मिक्स करून, म्हणजे मसाले जळत नाही. बघू शकता छान असा मसाला फ्राय झाला आपला. आता आपण काळे वाल टाकून घेऊ आणि मिक्स करू. छान असं मिक्स केलं तर 2-3 मिनटं छान असा मसाल्यामध्ये आपण हे परतून घेऊ आणि मग पाणी. छान असा मसाला परतून घेतला. आता आपण टाकू मीठ 1 चमचा. फुल नाही टाकलं मी, चवीनुसार टाका. आणि आता मिक्स करून घेऊ. आता मिक्स केलं आहे, छान असं तेल सुटलं. आता आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून घेतलं, ते पाणी टाकून घेऊ. आणि मला जास्त नाही बनवायचं, तिघांसाठी बनवायचं, एवढं भरपूर आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊ. तर बघू शकता छान अशी उकळी आली आहे आपल्या भाजीला. आणि आता आपण त्याच्यात थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तर कसं वाटलं माझ्या काळ्या वालाच्या भाजीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. प्लीज मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.